तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी मित्र अनंत या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत पोकरा 2.0 मध्ये असलेली शेळीपालन योजनेबद्दल सविस्तर माहिती आपण GR नुसार पाहणार आहोत आणि तेही फक्त 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की आपल्याला फायदा होईल. पोकरा 2.0 सुरू झालेला आहे. तर यामध्ये आपण भूमिहीन शेतकऱ्यांसाठी जो शेळीपालनाचा घटक आहे यासाठी मार्गदर्शक सूचना शासनाने निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये यांचा मुख्य उद्देश काय आहे? भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांना शेळीपालन या घटकाद्वारे पूरक उत्पन्न मिळवून द्यायचे. म्हणजे भूमिहीन कुटुंबातील व्यक्तींना वरती आणण्यासाठी ही शासनाने योजना लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत? तर प्रकल्पाअंतर्गत निवड केलेल्या गावातील भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिला या योजनेसाठी घटकासाठी पात्र राहतील. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या घटकाचा लाभ देता येईल. त्यानंतर जर याआधी शेळीपालनासाठी विविध दुसऱ्या एखाद्या योजनेमधून जर आपण लाभ घेतलेला असेल तर अशी व्यक्ती परत लाभास पात्र राहणार नाही. त्यानंतर तहसीलदाराचे भूमिहीन असलेले प्रमाणपत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीसाठी. व विधवा, परित्यक्त्या व घटस्फोटित महिलांना लाभ देण्यासाठी सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आपण बघू की आपल्याला हा अर्ज कुठे करायचा आहे व कसा करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिली आहे, त्यामध्ये आपल्याला जायचे आहे. भूमिहीन असल्यामुळे आपल्याकडे ॲग्रीस्टॉक फार्मर ID तर नसणार आहे. आपण आधार नंबर टाकून आधार लिंक OTPवर आपल्याला आधार लिंक नंबरवर एक OTP येईल, तो OTP टाकून लॉग इन करायचा आहे व वैयक्तिक लाभाच्या घटकामध्ये शेळीपालनासाठी अर्ज करायचा आहे. अर्ज करते वेळेस भूमिहीन असलेलं पत्र आपल्याला अपलोड करायचं आहे व एक हमीपत्र इथं दिलं आहे. ते हमीपत्र आपल्याला व्यवस्थित वाचून त्यातल्या आपल्याला सर्व नियम, अटी, शर्ती मान्य आहेत असं करून आपल्याला तो हमीपत्र अपलोड करायचा आहे, प्रिंट काढून सही करून. त्यामध्ये हमीपत्रामध्ये काही काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत की कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नाही व शेळी खरेदी केल्यानंतर मी 3 वर्षाकरिता त्याचा विमा काढणे बंधनकारक असेल लाभार्थ्याकडे. नंतर 5 वर्षात कमीत कमी ते शेळीचा व्यवसाय करेल. असं टोटल 11 बाबी त्यामध्ये दिल्या आहेत. त्या 11 बाबी व्यवस्थित शेतकऱ्यांनी वाचून घेऊन ते हमीपत्र अपलोड करायचे. तर तुम्हाला कृषी विभागाकडून पूर्वसंमती भेटल्यानंतर वैयक्तिक लाभार्थ्याला 2 महिन्याच्या आत शेळी गटाची खरेदी करणं आवश्यक असणार आहे. 2 महिन्याच्या आत त्यानं शेळी गटाची खरेदी करायची आहे. त्यानं शेळी गटाची खरेदी जी आहे ती जी समिती आहे, म्हणजे कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी असतील, असे 5-6 लोकांची जी समिती आहे त्या समितीच्या उपस्थितच शेळी गटाची खरेदी करायची आहे. व त्यानंतर जो 4 नंबरचा मुद्दा आहे तो खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये त्यांनी दिलेला आहे की शेळी गटाची खरेदी लाभार्थ्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ यांच्याकडूनच करावी व खरेदी तपशिलासह पावती सादर करावी. मला वाटतं ह्या योजनेमधील हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जो शेळी गटाची जी खरेदी आपल्याला पूर्वसंमती कृषी विभागाकडून भेटल्यानंतर ती आपल्याला फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास महामंडळ यांच्याकडूनच करावी व खरेदी तपशिलासह आपल्याला ती पावती सादर करायची आहे. त्यानंतर शेळी गट खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यांना स्वतःच करायचा आहे. त्यानंतर या घटकानंतर खरेदी केलेल्या शेळी गटाचा विमा लाभार्थी व संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त नावे 3 वर्षासाठी करण्यात यावा. म्हणजे 3 वर्षासाठी तुम्हाला शेळी खरेदी केल्यानंतर विमा कंपल्सरी बेसिसवर करायचा आहे. शेळी गट खरेदीनंतर अनुदान मिळण्यासाठी ऑनलाईन मागणी करावी. स्वसाक्षांकित केलेली मूळ खरेदी देयके, खरेदी समितीचे प्रमाणपत्र, विमा पावती व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने संकेतस्थळावर अपलोड करावे. आता इथं ह्यांनी सांगितले की कोणते कोणते कागदपत्र अपलोड करायचे आहेत. मग आपल्याला एकदा पूर्वसंमती भेटल्यानंतर आपण शेळी गटाची खरेदी केली, त्यानंतर स्वाक्षांकित केलेली मूळ खरेदी देयके म्हणजे बिल, नंतर खरेदी समितीचं एक प्रमाणपत्र ते अपलोड करायचे, विम्याची पावती, आपण 3 वर्षाचा विमा केला आहे ती, आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र, वेळोवेळी लस घेईल याचे प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचे. महत्त्वाचं असं आपण बघू की योजनेअंतर्गत समाविष्ट घटक व अर्थसहाय्य, म्हणजे यामध्ये तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत आणि कोणते कोणते घटक अर्थसहाय्याचे यामध्ये समाविष्ट आहेत. यामध्ये तुम्हाला खरेदी करताना कंपल्सरी बेसिसवर 4 शेळ्या व 1 बोकड असा शेळी गट खरेदी करणं अनिवार्य आहे. अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे. 4 शेळ्या व 1 बोकड म्हणजे तुम्हाला महामंडळाकडे खरेदी करताना कमीत कमी 4 शेळ्या व 1 बोकड अशी खरेदी करावी लागणार आहे. त्यानंतर शेळी खरेदी करताना पैदास सक्षम शेळ्या म्हणजे 2ऱ्या व 3ऱ्या वेतातील व पैदास सक्षम बोकड वर्ष किमान 1 वर्ष व त्यावरील असणे आवश्यक आहे. व त्यानंतर सदर घटकांतर्गत केलेल्या शेळी गटाचा 3 वर्षाकरता विमा करणं कंपल्सरी आहे, सांगितलं मागच.
त्यानंतर 75% तुम्हाला यामध्ये शासन अनुदान देणार आहे. हा व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. 75% अनुदान हे तुम्हाला शासन देणार आहे. तर ते कसं देणार आहे हे पाहूत आपण. त्यांनी प्रत्येक शेळीचा व बोकडाचा दर ठरवलेला आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, शासनाने शेळी खरेदी करताना प्रति शेळी उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदास सक्षम शेळ्या ज्या आहेत त्यासाठी 8,000 रुपये ठरवले आहेत. तर 8,000 रुपयाचे 75% म्हणजे एका शेळीमागं 6,000 रुपये आपल्याला अनुदान मिळणार आहे. असं टोटल 4 शेळ्या व्हायला मग 6 चोक 24,000 असे आपल्याला 4 शेळीच्या खरेदीमागे 75% अनुदानानुसार 24,000 रुपये मिळणार आहेत. कोणत्या शेळ्या? उस्मानाबादी व संगमनेरी जातीच्या पैदास सक्षम शेळ्या जर खरेदी केल्या तर. व जर आपण इतर शेळ्या स्थानिक पैदास सक्षम जर शेळ्या खरेदी केल्या तर आपल्याला त्यासाठी अनुदान कमी राहणार आहे. त्यासाठी तर 4 शेळ्याचे मिळून टोटल 24,000 होतात. यामध्ये आपल्याला प्रति शेळीमागं 2,000 रुपये कमी मिळणार आहेत. तर 24,000चे 75% जर आपण काढली तर 18,000 रुपये आपल्याला जर उस्मानाबादी संगमनेरी शेळ्या सोडता जर घेतल्या तर आपल्याला मिळणार आहेत. व त्यामध्ये बोकड खरेदीसाठी आपल्याला शासनानं जो दर दिलेला आहे, उस्मानाबादी संगमनेरी जातीचा जर नर असेल तर 10,000 रुपये. 10,000 रुपयाचे 75% किती होतात तर 7,500 आपल्याला एवढं अनुदान मिळणार आहे. व जर दुसऱ्या जातीचा बोकड असेल अन्य स्थानिक पैदास नर तर त्यामध्ये 6,000 रुपये प्रति बोकड मागं आपल्याला अनुदान मिळणार आहे. व त्यानंतर आपल्याला लगेच कंपल्सरी बेसिसवर 3 वर्षाचा विमा करायचा आहे, शेळ्या व बोकडाचा विमा. तर यामध्ये आपल्याला 3 वर्षाच्या यासाठी टोटल रक्कम असणार आहे 6,319 उस्मानाबादी व संगमनेरी जातीसाठी. त्यामध्ये आपल्याला 4,739 रुपये अनुदान मिळणार आहे. बाकीची रक्कम आपल्याला स्वतः वैयक्तिक भरायची आहे लाभार्थ्याला. व अन्य जातीसाठी 4,814 असणार आहे, त्यापैकी 3,610 मिळणार आहे. असं एकूण जर आपण गणित कॅल्क्युलेशन काढलं तर आपल्याला टोटल उस्मानाबादी व संगमनेरी जातीसाठी 48,319 रुपये लागणार आहेत. त्यापैकी 36,239 म्हणजे टोटल 75% खर्च अनुदानाद्वारे आपल्याला येणार आहे. व जर आपण संगमनेरी व उस्मानाबादी जातीसाठी व जर आपण दुसऱ्या घेतल्या अन्य स्थानिक जातीतील घेतल्या तर टोटल खर्च राहणार आहे 36,814 व त्याचा 75% म्हणजे 27,610 असा आपल्याला 75% लाभार्थी अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, हा शेळी पालनाचा व्हिडिओ होता. कसा वाटला नक्की सांगा व चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2च्या असे व्हिडिओची सिरीजच आहे आपली. पुढील व्हिडिओ पाहायचा असेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा व बेल आयकॉनला पण क्लिक करा. धन्यवाद.